Hello everyone. So our next topic is personal correspondence. आता ह्या टॉपिक मध्ये जसं प्रिव्हियस टॉपिकला आपण काही लेटर्सचे टाइप्स बघितले किंवा ते कसे लिहायचे ते बघितले. ते सगळे फॉर्मल होते. आता हे इनफॉर्मल टाइपचे किंवा पर्सनली राईट केलेले लेटर्स जे आहेत अकॉर्डिंग टू फॉर बिझनेस पर्पज, तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यातलं पहिलं जे आहे ते स्टेटमेंट ऑफ पर्पज. स्टेटमेंट ऑफ पर्पज is a kind of personal essay that makes out a strong case for the applicant and is meant to add something more to what is already mentioned in the application. Care should be taken to see what is mentioned in the application is not repeated in the SOP, that is statement of purpose. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज काही म्हणजे हे एसेस असतं की काही इंटरव्ह्युअर्स जे आहेत किंवा काही ऑर्गनायझेशन मध्ये इंटरव्ह्यूच्या वेळेला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून घेतलं जातं की जेणेकरून तुमच्या म्हणजे जसं इंटरव्ह्यूला विचारलं जातं टेल मी अबाउट युअर सेल्फ, तसं हे इन रिटर्न लिहून घेतलं जातं की जेणेकरून त्यांना तुमचा कम्युनिकेशन स्किलचा किंवा तुमचे जे पॉइंट तुम्ही इलिस्ट्रेट करू शकता जे बायोडेटामध्ये आहेत किंवा सीव्ही मध्ये आहेत किंवा काही नाही आहेत सुद्धा, ठीक आहे. कारण सीव्ही जो आपण लिहितो तर तो पॉइंट वाईज आणि तो लिमिटेड असतो. स्टेटमेंट ऑफ पर्पज जो आहे तर तो इलिस्ट्रेट केलेला असतो. ते 1 to 2 पेज मध्ये सुद्धा असू शकतो. इट्स लाईक एसे. आता त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट कव्हर केलेले असतात. एक्सपेक्टेशन ऑफ ऍप्लिकंट, की ऍप्लिकंटचे काय एक्सपेक्टेशन आहेत ऑर्गनायझेशन कडून किंवा तो ज्या पर्सनला स्टेटमेंट ऑफ पर्पज देतोय तर ते कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी लिहिलंय हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं. त्याच्यानंतर करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर इंटरेस्ट जे आहेत तर ते त्यात मेन्शन केलेले असतात. आता SOP आपण युनिव्हर्सिटीसाठी पण लिहिलेलं असतं किंवा करिअर साठी जर आपण म्हणजे जॉब ऍप्लिकेशन मध्ये जर लिहित असू तर त्याचा पण फायदा होऊ शकतो जर क्रिएटिव्ह लेवलला जॉब असेल तर. त्याच्यामुळे करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर स्पेशल क्वालिटीज, स्पेशल ॲबिलिटीज लाईक रायटिंग ऑर स्पीकिंग, ॲबिलिटी टू थिंक क्लिअरली अँड कन्स्ट्रक्टिव्हली, ह्या गोष्टी त्यामध्ये कव्हर केलेल्या असतात. आता जर एक्झाम्पल बघायला गेलो तर हायर स्टडीज साठी इथे SOP लिहिलेला आहे. तो तुम्ही वाचा आता नंतर. त्याच्यानंतर SOPचा तुम्हाला एक टाईप लिहायचा आहे. तुम्हाला 3 एक्झाम्पल्स दिलेली आहेत इथे, त्याच्यापैकी कुठलंही एक तुम्ही लिहू शकता. आता हायर स्टडीज इन क्रिएटिव्ह रायटिंग साठी SOP लिहिलाय तर त्याच्यामध्ये त्याने त्याचं बॅकग्राऊंड सांगितलंय. त्याच्यानंतर त्याला इंटरेस्ट क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये कसा आला, त्याच्यानंतर तो काय काय ट्राय करतोय किंवा तो काय रीड करतो, त्याच्यानंतर त्याचं एज काय आहे, त्याचं मोटिव्ह काय आहे, त्याला कशामधून लिटरेचर करायचंय किंवा काय, हे त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर SOP इन हायर स्टडीज इन बिझनेस मॅनेजमेंट. तर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये स्टडी पर्पज साठी SOP लिहिला गेलाय की जेणेकरून त्याच्यात बाकीची पर्सनल डेव्हलपमेंट आहे किंवा तुमचं मॅनेजमेंट स्किल्स आहेत तर त्याच्या रिलेटेड सगळा डेटा त्याच्यात मेन्शन केलाय त्या पर्सनने. त्याच्यानंतर अजून एक SOP ह्याच्यामध्ये आहे की फॉर व्हिजिटिंग विजा टू फॉरेन कंट्री. आता ह्याच्यातला एक पॅरा तुम्हाला वाचून दाखवते की साधारण तुम्हाला एक आयडिया येईल की जो लिहिणारे जे आहेत श्रीनाथ देशमुख, तर त्यांनी बिहाफ ऑफ हिज वाईफ टू, म्हणजे दोघांनी एकत्र लिहून तो SOP लिहिला की माय वाईफ अँड I are retired school teachers and we have applied for a visa to visit our son and his family in Ontario, Canada. Our son is a software engineer and his wife is a school teacher. They will be sponsoring our trip as we have not seen our grandchildren for
लास्ट 5 इयर्स. ठीक आहे. म्हणजे त्यांनी त्याचा पर्पज लिहिला की त्यांना विजा कशासाठी पाहिजे आणि फॉरेन कंट्रीमध्ये का जायचंय, कोणाकडे जायचंय आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे. त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंडसाठी त्यांनी सेकंड पॅरामध्ये मेन्शन केलेलं आहे की त्यांची प्रॉपर्टी आहे सोलापूरमध्ये आणि ते सोलापूरमधून बिलॉंग करतात वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. तर हे एसे सारखंच आहे, पण तो पर्पजफुल लिहिला गेलाय की समोरच्या पर्सनला त्याची आयडिया येईल. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट जो आपण बघतोय की जॉब ऍप्लिकंट लेटर्स अँड रिझ्युम्स. The first thing to be bear in mind while drafting a job application letter, that is a type of sales letter. जॉब ऍप्लिकेशन हे काइंड ऑफ सेल्स लेटर आहे. आता सेल्स लेटर का आहे, कारण कॅन्डिडेट किंवा जो ऍप्लिकंट आहे तर तो स्वतः त्या ऑर्गनायझेशनसाठी कसा परफेक्ट आहे आणि तो त्या जॉबला सुटेबल आहे, तो त्याचे स्किल्स जे आहेत तर ते सेल करत असतो. ठीक आहे. म्हणून ते सेल्स ऍप्लिकेशन सारखंच असतं किंवा सेल्स लेटर सारखंच असतं. आता त्याच्यातले पॉइंट्स जे आहेत की दिस सेल्स अस्पेक्ट, the letter of application is compared to a sales letter as in it the writer tries to sell his services and talent. की जो ऍप्लिकंट आहे तर तो काय काय सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो, त्याच्यामध्ये काय काय टॅलेंट आहे, तर सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामध्ये त्याचं टॅलेंट किंवा कॉम्पिटन्सीज घेणार आहे, त्याच्यानंतर त्याचा एक्सपिरियन्स असणार आहे की जो तो त्याच्यातून प्रोव्हाइड करू शकतो. आता त्याच्यामध्ये आयडा मॉडेल जे आहे तर ते ऍप्लिकेबल असायला पाहिजे. की अटेन्शन, की तुम्ही जेव्हा जॉब ऍप्लिकेशन लिहिता तर तुमचं जॉब ऍप्लिकेशन कडे अटेन्शन ग्रॅब झालं पाहिजे. की तुमचं ऍप्लिकेशन थोडंसं वेगळं असायला पाहिजे किंवा त्याच्यात थोडेसे काही पॉइंट जे पटकन हायलाइट होतील, बाकीच्यांपेक्षा वेगळेपणा जो आहे तर तो त्यात दिसला पाहिजे. अटेन्शन. त्याच्यानंतर इंटरेस्ट, की तुमचा इंटरेस्ट एरिया काय आहे तर तो व्यवस्थित समोरच्या पर्सनला, म्हणजे इंटरव्ह्युअर आहे किंवा HR ची टीम असेल तर त्यांना लक्षात आला पाहिजे की हा पर्सन काय पद्धतीचं काम करू शकतो, त्याच्या डिझायर किंवा नीड्स काय आहेत. त्याच्यानंतर आहे डिझायर. डिझायर मध्ये लॉंग टर्म साठी तो पर्सन विचार करतोय काय ह्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करण्यासाठी, किंवा कुठल्या कारणामुळे तो पर्सन इथे एम्प्लॉयमेंट मागतोय. म्हणजे आता काही ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्या म्हणजे जसं टाटा कंपनी असेल किंवा रिलायन्स आहेत, तर ह्या खूप मोठ्या नावाजलेल्या कंपन्या आहेत की ज्यांच्यासोबत काम करायला सगळ्यांनाच आवडतं. ठीक आहे. काही कंपनी ज्या आहेत तर त्यांचं वर्किंग स्टाईल असेल किंवा त्यांचं क्रिएटिव्ह वर्क आहे किंवा त्यांचं प्रॉफिटेबिलिटी जास्त आहे, वेगवेगळी कारणं असू शकतात जे कॅन्डिडेट मेन्शन करतात त्याच्यात. त्याच्यानंतर आहे ऍक्शन. ऍक्शन जे आहे की एक्झॅक्ट कॉल ऑफ इंटरव्ह्यू, की तुमचं ऍप्लिकेशन बघितल्यानंतर त्याच्यावर ऍक्शन जेव्हा होते म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जातं, म्हणजे आयडा मॉडेल कम्प्लीट होतं. आता गुड ओपनिंग. जेव्हा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाता तर तेव्हा तुमचं ओपनिंग सेंटेन्स जे आहे तर तिथे तुम्ही तुमची अर्धी लढाई जी आहे तर ती जिंकून जाऊ शकता. लाईक ओपनिंग लेटर तुमचं असं असायला म्हणजे असं असू शकतं. आय हॅव वर्क फॉर 5 years ॲज अन अकाउंटंट विथ मेसर्स फिक्सर्स अँड मिक्सर्स अँड आय एम देअरफॉर क्वालिफाईड फॉर द पोस्ट ॲडव्हर्टाइज बाय यू, किंवा मिस्टर मेहता युअर जनरल मॅनेजर had just informed me of your need for an experienced and reliable cashier. म्हणजे हे तुमचे जर ओपनिंग सेंटेन्सेस असतील किंवा ओपनिंग कम्युनिकेशन असेल तर त्याच्यामधून एकतर तुम्ही तुमचं डिझायर कळू शकतं, तुम्ही इथे का आहात, कॉम्पिटंट आहात,
क्वालिफाईड आहात किंवा तुमचा एक्सपिरियन्स काय होता, डेझिग्नेशन काय होतं किंवा तुम्ही कुठून बिलॉन्ग करता, तुमची एक्स फर्म काय आहे. तर ह्या गोष्टी आपण एकाच सेंटेन्समध्ये संपवून टाकतो. आता इंटरव्ह्यू पण देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्हाला मध्ये पण काही गोष्टी सांगतील सर. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट सेमिस्टरला इंटरव्ह्यूइंग मेथडमध्ये बघणार आहोत, की कॅन्डिडेट जो आहे तर तो इंटरव्ह्यू जे आहे तर तो लीड करू शकतो, की समोरच्या पर्सनने कुठले मला क्वेश्चन विचारले पाहिजेत आणि इंटरव्ह्यू किती वेळात संपला पाहिजे. तर हे स्किल आहे, हे टॅक्टिक आहे. तर नेक्स्ट सेमिस्टरला आपल्याला बघता येईल ते. त्याच्यानंतर आहे राईट टोन. राईट टोनमध्ये खूप जास्त फ्रँकली किंवा खूप जास्त सिरियसली, रूड असं बोलून चालणार नाहीये. तुमचा टोन जो आहे तर तो पोलाइट पण असायला पाहिजे आणि फर्म, कॉन्फिडंट पण असायला पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर करेक्ट फ्रेजिओलॉजीमध्ये कुठल्याही लेटर ऑफ ॲप्लिकेशनमध्ये आय बेग टू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ किंवा ग्रँट मी द फेवर ऑफ ॲन इंटरव्ह्यू ह्यासारख्या फ्रेजेस ज्या आहेत तर त्या यूज करायच्या नाहीत. की तुम्ही किती नीडी आहात किंवा काय अशा गोष्टी दाखवून द्यायच्या नाहीत लेटरमधून. त्याच्याऐवजी आय शॅल टूक फॉरवर्ड विथ प्लेजर ऑफ हिअरिंग फ्रॉम यू किंवा मे आय हॅव अन इंटरव्ह्यू ॲट युअर कन्व्हिनियन्स. अशा फ्रेजेस ज्या आहेत तर त्या तुम्ही यूज करू शकता, की ज्या मोर इफेक्टिव्ह असतील आणि पॉझिटिव्ह मॅनरमध्ये आहेत. आता ह्याचे दोन्ही एक्झाम्पल्स दिलेली आहेत, तुम्ही ती रेफर करू शकता. त्याच्यानंतर आहे 2 टाइप्स ऑफ लेटर्स ऑफ ॲप्लिकेशन. त्याच्यात पहिला टाइप आहे सोलिसायटेड ॲप्लिकेशन इन रिप्लाय टू ॲडव्हर्टाइजमेंट्स. तर आणि अनसोलिसायटेड ॲप्लिकेशन्स रिटन बाय द ॲप्लिकंट ऑन हिज ओन इनिशिएटिव्ह. तर सोलिसायटेड जे आहे तर तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत किंवा कुठेतरी तुम्ही ॲड बघितली आहे, पॅम्पलेट असेल किंवा कुठला रेफरन्स आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला कळलं की बाबा तिथे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आहे आणि मग तुम्ही अप्लाय करताय. म्हणजे ते प्रकार आहे सोलिसायटेड, की तुम्ही रिप्लाय देताय त्याच्यावर. आणि अनसोलिसायटेड म्हणजे की तुम्ही ॲट युअर ओन डिरेक्टली फर्मशी कम्युनिकेट करताय आणि तिथे जर अवेलेबल असेल एम्प्लॉयमेंट तर तुम्हाला त्यांचा कॉल येऊ शकतो. आता 2 वेज ऑफ रायटिंग द लेटर ऑफ ॲप्लिकेशन. पहिला आहे सिंगल लेटर. सिंगल लेटर may be sent as a application may be sent a single letter when the qualifications and experience of applicant are merge or very few in number and would appear ridiculous if placed on a separate sheet. A person with poor school record and no previous work experience should use this form while applying for a clerical or simple post. की सिंगल लेटर ऍप्लिकेशन जे आहे की त्याच्यामध्ये जास्त काही मेन्शन केलेलं नसतं. मग त्याच्यामध्ये तुमचं स्कूल किंवा क्वालिफिकेशन्स जे आहेत किंवा तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तर तो मेन्शन केलेला नसतो. दॅट इज सिंगल लेटर. की जसं आपण कंप्लेंट लेटर किंवा बाकीचे टाइप्स बघितले लेटरचे, तर तसंच हे जॉब पोस्टसाठीचं ऍप्लिकेशन लेटर की जे सिंपल किंवा क्लेरिकल पोस्टसाठी यूज केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे बायोडेटा विथ कव्हरिंग लेटर. इफ द ऍप्लिकंट हॅज अ गुड अकॅडमिक रेकॉर्ड ऑर some other merits, qualities and qualification, he should split up his application into 2 parts, biodata and covering letter. आता जेव्हा कॅन्डिडेट चांगल्या पोस्टसाठी अप्लाय करत असतो, अकॅडमिक क्वालिफिकेशन्स, अकॅडमिक रेकॉर्ड आहेत, त्याच्यानंतर स्किल्स आहेत, क्वालिटीज आहेत, तर त्या चांगल्या असतील तर त्या मेन्शन करणं गरजेचं असतं ॲप्लिकेशनमध्ये. तर तेव्हा बायोडेटा आणि कव्हरिंग लेटर जे आहे तर ते सेपरेट बनवलं जातं. ठीक आहे. आता रेकॉर्ड शीट जे आहे किंवा बायोडेटा, रिझ्यूम किंवा आता CV
हा फॉर्मॅट आपण बघतो, तर त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं, तर इयर ऑफ एक्सपिरियन्स, एज्युकेशन, पर्सनल डिटेल्स आणि रेफरन्सेस. आता एक्सपिरियन्स मध्ये जर तो एक्सपिरियन्स पर्सन असेल, ह्याच्या आधी कुठे काम केलं असेल, तर त्याचे सगळे डिटेल्स येतात, की कुठल्या फॉर्म मध्ये, मग जॉईनिंग डेट काय होती, मग जॉब कधी सोडला, त्याची डेट असेल. त्याच्यानंतर नोटीस पिरियड वर असेल तर नोटीस पिरियड लिहिलेला असतो. त्याच्यानंतर काय पद्धतीचं काम करत होते, डेझिग्नेशन, ह्या डिटेल्स त्याच्यामध्ये येतात. एज्युकेशन मध्ये क्वालिफिकेशन. आता क्वालिफिकेशन लिहिताना डिसेंडिंग ऑर्डर असायला पाहिजे, की तुम्ही लास्ट क्वालिफिकेशन जे केलेलं आहात, म्हणजे आता जर तुम्ही आता ऍप्लिकेशन लिहित असाल आफ्टर युअर ग्रॅज्युएशन, तर तुम्ही ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन आधी लिहिलं पाहिजे, की त्याचे जे पर्सेंटेज आहेत, त्याचे जे मेरिट आहे, की आता BMS, त्याच्यानंतर मग 12th आणि मग 10th पर्सेंटेज येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पर्सनल डिटेल्स. पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं फुल नेम, ऍड्रेस, ईमेल ID, त्याच्यानंतर तुमचं बाकीच्या जर काही रिक्वायरमेंट्स त्यांनी मेन्शन केल्या असतील, जर सेल्स पर्सनचा जॉब असेल ऑन फील्ड, तर ड्रायव्हिंग लायसन वगैरे जर त्यांनी मेन्शन केलं असेल, तर ते तुम्हाला पर्सनल डिटेल्स मध्ये पुट करावं लागेल. त्याच्यानंतर रेफरन्सेस. त्या रेफरन्सेस हा पॉइंट इथे इलस्ट्रेट केलेला आहे डिटेलमध्ये, आपण बघूया. त्याच्या आधी आहे इलेक्ट्रॉनिक रिझ्युम्स. इलेक्ट्रॉनिक रिझ्युम्स जे आहेत, इलेक्ट्रॉनिक रिझ्युम्स म्हणजे काय, तर जे जॉब पोर्टलवर, म्हणजे तुम्ही इंडीड आहेत, नोकरी आहे, मॉन्स्टर आहे, यासारख्या ज्या साइट्स आहेत की जिथे तुम्ही अप्लाय करता जॉबसाठी, तर त्याला जॉब पोर्टल म्हणतात. तर तिथे त्यांचा फॉर्मॅट ठरलेला असतो, की तुम्हाला क्वालिफिकेशन्स जे आहेत, की तुम्हाला रिटर्न किंवा तुम्हाला दुसरा कुठला अपलोड करावा लागत नाही. त्यांचे त्यांचे फॉर्मॅट असतात. जसं तुम्ही एखादा फॉर्म भरता, तसे ते रिझ्यूमचा फॉर्मॅट असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला डेटा इनपुट करायचा असतो आणि तुमचा रिझ्यूम सबमिट होतो. तर तो इलेक्ट्रॉनिक रिझ्यूम कन्सिडर केला जातो. आता इथे ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन इन रिस्पॉन्स टू न्यूजपेपर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून ही सोलिसायटेड, दॅट इज सिंगल लेटर फॉर्मची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. की इथे रेफरन्स दिलाय, की रेफरन्स टू पोस्ट फॉर सेक्रेटरी इन युअर ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर त्या पर्सनचे डिटेल्स, की कुठल्या पर्सनने, म्हणजे ऍप्लिकंट्सचे डिटेल्स, त्याच्यानंतर कुठल्या ऑर्गनायझेशनला अप्लाय केलंय त्याचे डिटेल्स आणि ऍड्रेस. आता हे लिहिताना आपण जसं ऍप्लिकेशन किंवा कंप्लेंट लेटर वगैरे बघितलेत, तर त्या पद्धतीचं हे लेटर आहे, एक सिंपल. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन सेंड टू अ बँक ऑन ऍप्लिकंट्स ओन इनिशिएटिव्ह, अनसोलिसायटेड, सिंगल लेटर आहे, की बँकेने कुठली ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली नाहीये, की त्यांना बँकेमध्ये एम्प्लॉईज हवेत किंवा काय, पण पर्सननी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर कव्हरिंग लेटर इन ईमेल फॉर्म. आता टेक्स्ट फॉर्मॅट मधलं आहे, की फ्रॉम मध्ये आपण कुठल्या म्हणजे फ्रॉम मध्ये आपला ईमेल ID डिरेक्टली ऑटोमॅटिकली येतोच. टू मध्ये तुम्ही ज्या पर्सनला ईमेल ID मेन्शन करताय, की त्या पर्सनचा ईमेल ID, त्याच्यानंतर सब्जेक्ट, की रिगार्डिंग व्हॉट सब्जेक्ट यू आर मेलिंग टू दॅट पर्सन, आणि मग त्याच्यामध्ये कंटेंट. आपण काल मेल बद्दल डिस्कस केलं, की मेल्स जे आहेत तर ते ब्लँक कधीही पाठवायचे नसतात, आणि त्याच्यामध्ये अटॅचमेंट जर असतील तर त्या मेन्शन करायच्या असतात. तर हे 2-3 प्रकार आहेत त्याचे. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर ही एक वेगळी पद्धत आहे, की पोझिशन सॉर्ट मध्ये,
की सिनियर फ्लाइट ऑपरेशन्स IT ऑफिसर साठीची, त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, स्पेशल स्किल्स, ऍक्टिव्हिटीज, इंटरेस्ट, अचिव्हमेंट, रेफरन्सेस एक्सेट्रा. दी फॉलोअप लेटर काय आहे, तर फॉलोअप लेटर जे आहे की तुम्ही जे ऍप्लिकेशन केलंय किंवा समजा मी एखादं ऍप्लिकेशन केलं एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये, त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर 2 दिवसापर्यंत मला काही रिप्लाय आला नाही, म्हणून मी त्यांना पुन्हा फॉलोअप साठी लेटर लिहिलं की माझा परवाच्या दिवशी म्हणजे डेट मेन्शन करणार स्पेसिफिकली या पोस्टसाठी इंटरव्ह्यू झाला होता, तर त्याच्या रिगार्डिंग मला काही माहिती मिळेल का, की सिलेक्शन झालंय का किंवा पोस्ट कधी क्लोज होणार आहेत एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपलं सिलेक्शन झालंय का किंवा आपण कॉम्पिटंट आहोत का त्या पोस्टसाठी, तिथे जॉब मिळणार आहे का. आता इथे 2 एक्झाम्पल्स आहेत. आता त्याच्यातलं एक जे आहे तर ते रीड करते. सिन्स आय wrote to you about a junior accounting post in January, I have completed 3 additional courses in accounting and have been doing some part-time individual income tax work for Mr. Vikram Joshi of this city. Please keep my application